नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये. आपण पाहणार आहोत की रम्याला मुलगा पाहण्यासाठी अमेरिकेहून आलेला असतो आणि बघण्याच्या कार्यक्रमामध्ये रम्या खूप मोठा तमाशा करते. तिचं पार्थशी लग्न झालेलं आहे असं ती पाहुण्यांना सांगते व तिचं पार्थवरच प्रेम आहे असं देखील म्हणते. घरच्यांचा आणि पाहुण्यांचा सगळ्यांचाच अपमान करते. सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते, माझं फक्त पार्थवरच प्रेम आहे. काव्याला मात्र तिचं बोलणं ऐकून कौतुक वाटत होतं, दयासुद्धा वाटत होती. माझ्या लग्नाच्या वेळेस मी असं का केलं नाही, असा विचार काव्याच्या डोक्यामध्ये येत होता. काव्या आता रम्याला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, तू एवढी हिंमत कुठून आणलीस ग? माझ्यामध्ये एवढी हिंमत माझ्या लग्नाच्या वेळेस सुद्धा नव्हती. मी ते आज तुझ्यामध्ये पाहिली. तुझं पार्थवर खरं प्रेम आहे आणि मी तुला ते मिळवून देणार. तुझ्या प्रेमासाठी मी पार्थला डिवोर्स देऊन तुझं आणि पार्थचं लग्न लावून देईन. तसंही माझंही पार्थवर प्रेम नाहीये आणि पार्थचं देखील माझ्यावर प्रेम नाहीये. हे बोलणं ऐकून रम्या मात्र खूप खुश होते आणि ती काव्याचे आभार मानू लागते. काव्या तिथून निघून पार्थशी बोलण्यासाठी रूममध्ये येते. पार्थला म्हणते, रम्याचं तुमच्यावर प्रेम होतं हे तुम्हाला माहिती होतं ना? जर तुम्ही त्यावेळेस तिला एक फोन केला असता तर ती धावत पळत तिथे आली असती. तरीही मला तुम्ही बळीचा बकरा का बनवला? मी तुम्हाला कधीही माझा नवरा मानू शकत नाही. तुम्ही का त्यावेळी रम्याला फोन करून बोलून घेतलं नाही? कारण तिला तरी तिचं प्रेम मिळालं असतं. आपलं लग्न होऊन दोघांचंही प्रेम मिळालं नाही. आता मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही मला डिवोर्स देऊन तुम्ही रम्याशी लग्न करा. मी स्वतः तुमच्या लग्नाची गाठ बांधून देईल. तेव्हा पार्थ काव्याची समजूत घालत म्हणतो, तुम्ही समजून का घेत नाही आहात? मी कधीही त्या नजरेने रम्याकडे पाहिलेलं नाही. तिला मैत्रीण आणि बहीण मानत आलेलो आहे. काहीही झालं तरी मी रम्याशी लग्न करू शकत नाही. पण काव्यानं मात्र हे नव खूळ डोक्यात घेतलेलं असतं आणि ती हट्टालाच पेटलेली असते. आता काव्या पार्थ आणि रम्याचं लग्न लावून देणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.